आजकाल मत्स्यपालन म्हणजे फिश फार्मिंग खूप वेगाने वाढतंय, पण त्यासोबत एक मोठा प्रश्नही उभा राहतोय. कमीत कमी जागेत आणि कमी पाण्यात जास्त उत्पादन कसं घ्यायचं? या प्रश्नाचं उत्तर एका नव्या क्रांतिकारी तंत्रज्ञानामध्ये दडलेलं आहे. चला तर मग आज तेच समजून घेऊया. आणि हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे, नाही का? कारण पारंपरिक पद्धतींमध्ये खूप पाणी आणि खूप जागा लागते. पण जरा विचार करा, जर आपण माशांनी तयार केलेला कचराच त्यांच्या अन्नामध्ये बदलू शकलो तर? ऐकायला थोडं अशक्य वाटतं, पण बायोफ्लॉक नावाचं एक तंत्रज्ञान हेच शक्य करून दाखवतंय. चला तर मग या बायोफ्लॉकच्या मागे नक्की काय विज्ञान आहे आणि ही जादू नेमकी घडते कशी ते पाहूया. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर बायोफ्लॉक ही एक अशी सिस्टम आहे जिथे कचराच अन्न बनतो. या सिस्टमचे खरे हिरो आहेत काही फायदेशीर सूक्ष्मजंतू म्हणजे मायक्रोब्स. हे मायक्रोब्स पाण्याच्या टाकीला एका नैसर्गिक फिल्टरमध्ये आणि त्याचवेळी एका फूड फॅक्टरीमध्ये बदलून टाकतात. हे चक्र बघा किती सोप्पं आणि प्रभावी आहे. सगळी सुरुवात होते माशांच्या विष्ठेपासून, ज्यात अमोनिया असतो. खरं तर हा अमोनिया माशांसाठी विषारी असतो, पण इथे तोच हिरो ठरतो. जेव्हा आपण पाण्यात गूळ किंवा मोलॅसिस सारखा कार्बन टाकतो, तेव्हा हे फायदेशीर सूक्ष्मजंतू वेगाने वाढतात. ते हा अमोनिया वापरून एकत्र येतात आणि प्रथिनेयुक्त कण तयार करतात. यालाच फ्लॉक म्हणतात. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे मासे हेच फ्लॉक खातात, म्हणजे कचराही साफ आणि माशांना नैसर्गिक खाद्यही मिळालं. हे जे तपकिरी रंगाचे छोटे छोटे कण तरंगताना दिसतायत ना, हेच ते फ्लॉक. हे फक्त कण नाहीत, तर हे आहेत प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि प्रोबायोटिक्सने भरलेले छोटे छोटे पॉवर हाऊस. हे माशांची प्रतिकारशक्ती वाढवतात आणि त्यांची वाढही सुधारतात. एक प्रकारे माशांसाठीचं सुपरफूड आहे हे. आणि हो, हे तंत्रज्ञान काही आजकालचं नाहीये. यावर अनेक वर्षांपासून काम सुरू आहे. याची सुरुवात 1970च्या दशकात फ्रान्समध्ये झाली आणि आज जगभरातल्या अनेक देशांमध्ये याचा यशस्वीपणे वापर होतोय. यावरून हे सिद्ध होतं की हे एक आजमावलेलं आणि विश्वासार्ह तंत्रज्ञान आहे. बरं, आता कोणतंही तंत्रज्ञान असलं की त्याच्या दोन्ही बाजू असतातच. चला तर बायोफ्लॉकचे फायदे आणि आव्हानं या दोन्हीवर एक नजर टाकूया. फायदे तर जबरदस्त आहेत. खाद्याचा आणि पाण्याचा खर्च वाचतो, कमी जागेत जास्त उत्पन्न मिळतं आणि प्रदूषणही जवळजवळ शून्य होतं. पण काही आव्हानंही आहेत. सुरुवातीला टाके, एरेटर अशा गोष्टींवर मोठा खर्च येतो. या कामासाठी थोडं तांत्रिक ज्ञान लागतं आणि पाण्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला 24 तास विजेची गरज असते. त्यामुळे नियोजन खूप महत्त्वाचं आहे. मग आता एवढी आव्हानं असताना सुद्धा भारत सरकार या तंत्रज्ञानाला इतकं महत्त्व का देत आहे आणि याला राष्ट्रीय स्तरावर कसं प्रोत्साहन दिलं जातंय ते पाहूया. आपलं सरकार शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि मत्स्य उत्पादनात देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी बायोफ्लॉकसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाला खूप जोर देत आहे. कारण हे फक्त एक तंत्रज्ञान नाही, तर शेतकऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक संधी आहे. आणि सरकार याबद्दल किती गंभीर आहे हे या आकड्यावरूनच कळेल. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत सरकारने तब्बल 2,500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा एक खूप मोठा निधी आहे जो थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे. पण ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते कशी? तर केरळच्या मॉडेलमध्ये हे खूप सोपं केलंय. एकूण खर्चापैकी 40% रक्कम सरकार अनुदान म्हणजे सबसिडी म्हणून देतं. म्हणजे शेतकऱ्याला खिशातून फक्त 60%च रक्कम टाकावी लागते. यामुळे सुरुवातीचा मोठा खर्च उचलणं खूप सोपं होतं. बरं, हे सगळं कागदावर ठीक आहे, पण प्रत्यक्षात जमिनीवर काय होतंय? शेतकऱ्यांना याचा खरंच फायदा होतोय का? चला केरळचं एक उदाहरण पाहूया. आणि आता तो प्रश्न जो प्रत्येकाच्या मनात येतो की यात खरंच पैसे मिळतात का? किती मिळतात? याचं उत्तर आपल्याला केरळच्या या केस स्टडीमध्ये मिळेल. हे बघा, हे एक टिपिकल सरकारी अनुदानित बायोफ्लॉक युनिट आहे. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेनुसार अशा 7 मोठ्या टाक्यांच्या युनिटसाठी अनुदान मिळतं. आता हिशोब बघूया खर्चाचा. केरळ सरकारच्या अहवालानुसार अशा 7 टाक्यांच्या युनिटसाठी एकूण खर्च येतो साधारणपणे 7.5 लाख रुपये. या टाक्या आणि इतर उपकरणांसाठी जवळपास 4,80,000 आणि मासे, खाद्य, वीज यांसारख्या चालत्या खर्चासाठी 2,70,000 रुपये लागतात. आणि याच रकमेवर सरकार अनुदान देतं. आणि आता तो आकडा ज्याची आपण सगळेजण वाट पाहत आहोत, नफा. फक्त एका 6 महिन्यांच्या बॅचमधनं या एका युनिटमधून तब्बल 4,30,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळू शकतो. थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. वर्षातून अशा 2 बॅचेस आरामात घेता येतात. म्हणजे वर्षाचा निव्वळ नफा किती झाला? तब्बल 8,60,000 रुपये. याचा अर्थ सुरुवातीला गुंतवलेले पैसे 2 वर्षांच्या आतच परत मिळू शकतात. हा खरंच एक खूप चांगला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे.
पण बायोफ्लॉक म्हणजे फक्त मासे वाढवणं आणि पैसे कमवणं नाही आहे. याच्या मागे खूप मोठी आणि महत्वाची कल्पना आहे. ह्या 2 फोटोंकडे नीट बघा. डावीकडे बायोफ्लॉक आहे, जिथे माशांचा कचरा त्याच टाकीत अन्न बनतो. उजवीकडे कोंबडी आणि मासे एकत्र वाढवले जातात, जिथे कोंबड्यांची विष्ठा माशांचं खाद्य बनते. दोन्हीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे कचरा कुठेच नाहीये. एकाच्या कचरात दुसऱ्याचं अन्न बनतोय. आणि हेच तर ध्येय आहे. जे काही आपल्याकडे आहे त्याचा पुरेपूर वापर करायचा. काहीही वाया न घालवता एकाच जागेतून दुहेरी उत्पादन काढायचं. याच मोठ्या कल्पनेला सर्क्युलर ॲग्रिकल्चर किंवा चक्रीय शेती म्हणतात. बायोफ्लॉक हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. ही फक्त एक पद्धत नाही, तर आपल्या शेतीचं भविष्य आहे. एक असा दृष्टिकोन जो पर्यावरणासाठीही चांगला आहे आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीरही. तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की भविष्यात अन्न सुरक्षा टिकवायची असेल तर आपल्याला कचऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलावा लागेल का? आणि ज्याला आज आपण कचरा समजतोय तोच उद्याचा सर्वात मौल्यवान खजिना तर नाही ना?